संधी प्राप्त झाल्या पाहिजे. उदाहरणार्थ 3 सेमिस्टरमध्ये हा अभ्यासक्रम आम्ही डिवाइड केलेला आहे. पहिल्या सेमिस्टरमध्ये ग्राफिक्स आहे की जो डिझायनिंग शिकवतो, त्यानंतर त्याला अकाउंटिंग शिकवतो, त्यानंतर वेब डिझायनिंग शिकवतो, सेमिस्टर 2 मध्ये कम्युनिकेशन स्किल शिकवतो, त्याचबरोबर हार्डवेअर इंजिनिअरिंगचं ज्ञान देतं आणि तिसऱ्या सेमिस्टरमध्ये प्रोग्रामिंग आणि फील्डवर्क नॉलेज म्हणजे अशा पद्धतीने अभ्यासक्रम केलेला आहे. तर फक्त IT टीचरच नव्हे तर IT प्रोफेशनल सुद्धा करू शकतो, जेणेकरून जर का त्याला IT शिक्षक होता जरी नाही आलं तरी ह्या IT ह्या इंडस्ट्रीमध्ये तो आपलं कुठे ना कुठे बस्तान बनवू शकतो. आणि परीक्षेचं स्वरूप साधारण काय आहे? परीक्षा आमच्या सेमिस्टर पद्धतीने परीक्षा घेतल्या जात आहेत. या कोर्सची आम्ही आखणी करताना आम्ही MSBT ची मदत घेतलेली होती, महाराष्ट्र स्टेट टेक्निकल एज्युकेशन बोर्ड, आणि त्याच्यामुळे अभ्यासक्रम तयार करताना त्याच्या परीक्षेचं जे स्वरूप आहे की इतके इतके पेपर इतक्या इतक्या तासाचे व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने ह्या सगळ्या परीक्षेची आम्ही रचना केलेली आहे. सेमिस्टर वाईज परीक्षा होतील, त्याचे रिझल्ट त्या MSBTच्या नॉर्म प्रमाणात घेतले जातील आणि या पद्धतीने परीक्षा पूर्णपणे ऑथेंटिक अशा पद्धतीची केलेली आहे. आणि त्याच्याशिवाय आणखी गव्हर्नमेंटकडे आपला प्रपोजल आहेच आहे आणि त्याचे आम्ही पाठपुरावा करतो आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की ते थ्रू होईल आणि त्यामुळं ह्या सगळ्या परीक्षा नंतर कदाचित MSBTच्या माध्यमामधूनच घेतल्या जातील. सरकारचा जसा आदेश होईल त्या पद्धतीने ह्या परीक्षा घेतल्या जातील. आणखी आपण चर्चा करूया. मात्र आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहेत, आपल्याबरोबर गणेश आहेत मुंबईहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार गणेश, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मी प्रथम धन्यवाद देऊ इच्छितो किरण राणे सर आणि पवार साहेब यांना की जो हा कोर्स त्यांनी डेव्हलप केला विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांचे फ्युचर घडवत आहेत, म्हणजे मी त्यांचे अगोदर अभिनंदन करतो. परंतु आता बाजारामध्ये असे काही कोर्सेस आलेले आहेत BCL वगैरे, आणि ते जे कोर्सेस आहेत ते मॅडम बॅचलर कोर्सेस टाईप आहेत, परंतु त्याची जी इलिजिबिलिटी आहे ती 12th आहे आणि आपला जो कोर्स आहे तो डिप्लोमा कोर्स आहे, त्याची इलिजिबिलिटी 12th आहे आणि जो ॲडव्हान्स कोर्स येतो BCL वगैरे असे त्याची मात्र इलिजिबिलिटी देखील 12thच आहे. मग आता नक्की विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारे मार्ग शोधायचा आणि त्या कोर्सेसवरती कितपत आपण हे करायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं जाणून घेऊया आपण सरांकडनं. म्हणणं की 12th नंतर बॅचलर कोर्स पण आहे आणि तुमचा डिप्लोमा पण आहे, तर काय करायचं? आता आपल्या कोर्सचं जे डिझायनिंग केलेलं आहे ते पूर्णपणे D.Ed सारखं केलेलं आहे आणि D.Edची पात्रता तुम्ही जर पाहाल तर ती 12वी नंतर 2 वर्ष अशा पद्धतीचं आहे आणि आपलं स्ट्रक्चर अगदी D.Ed प्रमाणात केलेलं आहे. फक्त D.Ed न करता त्याच्यामध्ये कॉम्प्युटर हा एलिमेंट आपण घातलेला आहे. त्याच्यामुळे बाकीच्यांशी तुलना न करता खऱ्या अर्थाने शिक्षकाला काय आवश्यकता आहे ते सगळे एलिमेंट्स आपण आपल्या कोर्समध्ये इनकॉर्पोरेट केलेले आहे. हा इतर कोर्समध्ये आणि आम्ही डिझाईन केलेल्या कोर्समध्ये मुख्य फरक आहे. त्यामुळे आम्ही उच्च पदवी देतोय किंवा आणखी ॲडव्हान्स डिप्लोमा देतोय ही सांगायची आम्हाला गरज वाटली नाही, म्हणून या आत्ताच्या अभ्यासक्रमाचं नाव जे आहे हे आम्ही D.Ed असंच ठेवलेलं आहे. आपण आणखी आपल्याबरोबर प्रेक्षक आहेत, प्रशांत आहे यवतमाळहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार प्रशांत, तुमचा प्रश्न विचारा. प्रशांत, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, ते याची फी किती आहे मॅडम? हा, निश्चित आपण जाणून घेऊया. कम्प्युटर कोर्सेस म्हटलं की फी किती आहे हा पहिला प्रश्न असतो मुलांचा. त्यांचं म्हणणं या अभ्यासक्रमामध्ये आपण ऑल इन वन असा हा कार्यक्रम आहे आणि ही फीस ठरवते वेळी प्रगती फाउंडेशनचं एक तर मिशन होतं डोळ्यासमोर की IT लिटरसी करायची आहे आणि हा कार्यक्रम गावोगावी पोहोचला पाहिजे हा एक उद्देश होता. त्याचबरोबर शिक्षकही घडवला पाहिजे हाही उद्देश होता. त्यामुळे फीस जी असावी ती विद्यार्थ्याला जमेल, पसेल, म्हणजे ज्याच्या खिशाला परवडेल अशीच असावी आणि यामुळे आम्ही अगदी कमीत कमी फीस प्रगती फाउंडेशन विद्यार्थ्यांकडून रजिस्ट्रेशन करते वेळी फक्त 3,300 रुपये घेत आहे आणि ते सुद्धा संपूर्ण वर्षभराचे पाठ्यपुस्तके, 3 सेमिस्टरच्या परीक्षा, त्यांना प्लेसमेंट या सगळं इन्क्लूड आहे आणि ट्युशन फी जो विद्यार्थी देणार आहे जी 12,000 रुपये अमाऊंट आहे वर्षभराची, तो त्या इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा करू शकतो. मंथली 1,000 रुपयेही तो देऊ शकतो की जेणेकरून त्याला एक असं नको वाटायला की आता इतका मोठा डिप्लोमा मी करू शकतो की नाही करू शकत. आणि त्यामुळे फीस जी आहे ती मला तरी वाटते की संपूर्ण अभ्यासक्रम पाहता एक कमीत कमी फीस आहे. कमी फी आहे म्हणजे करू शकतात मुलं, एवढं पॉसिबल आहे असं म्हणायला हरकत नाही.
म्हणजे आणखी एक प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर, राजेश आहेत अमरावतीहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार राजेश, तुमचा प्रश्न विचारा. राजेश, प्रश्न विचारा. राजेश, प्रश्न विचारा तुमचा. तांत्रिक कारणामुळे त्यांचा संपर्क तुटलेला दिसतोय. सर, आता आपण म्हणत होतो एकदम सिलेबस स्ट्रक्चर बद्दल. जे स्टडी मटेरियल असतं ते कशा प्रकारे तुम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे? याच्यामध्ये सुरुवातीला आमचे जे मॉड्यूल्स होते, मॉड्यूल वाईज कोर्सवेअर आम्ही तयार केलेला होता. कुठलाही अभ्यासक्रम तयार करताना कोर्सवेअर हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो आणि त्याच्यामध्ये अपेक्षित आहे, म्हणजे शैक्षणिक धोरण ठरवताना त्या विद्यार्थ्यांनी काय शिकलं पाहिजे हे अपेक्षित असलेले मॉड्यूल्स त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट होणं अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यानंतर आमचे एकदा मॉड्यूल्स पक्के झाल्यानंतर आम्ही सर्वसाधारणपणे प्रचलित असलेले बाजारामधले पुस्तकं पाहिली आणि त्याच्यामधलं आमच्या कोर्सला उपयुक्त असलेलं कुठलं पुस्तक आहे आणि मग कदाचित त्याच्यामध्ये काही मॉड्यूल्स जर नसतील तर त्याच्यामध्ये आणखी काही मॉड्यूल्स आम्हाला टाकून घेता येईल याच्या पद्धतीची विचारणा करून ज्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे किंवा अशी मोठी प्रकाशन संस्था आहे त्यांनाच आम्ही आमंत्रित केलं आणि आमच्या कोर्सचा अभ्यासक्रमाचं पुस्तक त्यांच्याकडून तयार करून घेतलं. आणि अजून निश्चित दुसरा एक अजून प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात कुठलाही कोर्स करताना असतो की कोर्स केल्यानंतर जे सर्टिफिकेट हातात मिळणार त्याची व्हॅल्यू किती असणार, म्हणून ते कुठे कुठे चालू शकतं, हा एक प्रश्न नेहमीच विद्यार्थ्यांच्या मनात असतो. त्याचं उत्तर आता याच्यामध्ये तर आत्ता मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही सरकारी प्रमाणपत्र देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. त्याच्याकरता MSBTच्या माध्यमामधून आपण त्याचं मान्यता मिळवलेली आहे आणि आता वेगळ्या पद्धतीने सरकारकडे त्याचं प्रपोजल गेलेलं आहे, ते विचाराधीन आहे. त्याच्याबद्दलचं आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे, पण जोपर्यंत ती प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कदाचित ऑथेंटिकली सांगू शकणार नाही की आम्ही सरकारी सर्टिफिकेट देऊ. पण जी परीक्षा घेतली जाईल ती ऑथेंटिक असेल, सर्टिफिकेट जे मिळणार आहे ते ऑथेंटिक असेल, एवढं आता निश्चितपणे मी सांगू शकतो. कारण या कार्यक्रमाच्या सर्टिफिकेटसाठी आम्हाला रोजगार स्वयंरोजगार मंत्रालयातून NOC मिळालेले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला दिलं गेलेलं सर्टिफिकेट जे असणार आहे ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये व्हॅलिड असणार. विद्यार्थी तिथे त्याची नोंद करू शकणार आहे. निश्चितच म्हणजे विद्यार्थ्यांना कोर्सचा विचार करायला काहीच हरकत नाही असं वाटतं. नक्की. आपण अजून एक फोन येतोय आपल्याला. नागपूरहून अखिलेश आहेत आपल्याबरोबर, राकेश आहेत मकरा. राकेशचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार राकेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, मी BSc केमिस्ट्री झालो आहे, तर मागच्या प्रमाणे कितपत मला योग्य राहिला? राकेश, काय झालं तुमचं? मी बॅचलर झालो आहे IIT मध्ये, मी कम्प्युटरमध्ये. ओके तर हा राकेश बोला. सर मला कोर्स करायला किती म्हणजे ॲडव्हान्टेज किती राहिले सर? ठीक आहे, पण ठीक आहे, जाणून घेऊया. त्यांचं IT मध्ये बॅचलर्स वगैरे आपण उत्तर देऊया त्यांचं. मात्र ते छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. इथे ग्रुपमध्ये वेळ झाली की छोट्याशा ब्रेकची. आज आपण कम्प्युटर गुरु बनण्यासाठीचा जो मार्ग आहे तो जाणून घेतो आहोत. प्रोफेसर सुभाष पवार आणि किरण राणे आपल्याबरोबर आहेत. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. त्यासाठी 0222482787 या क्रमांकावर संपर्क करा. एक छोटासा ब्रेक घेते, पाहत राहा 24 तास.